श्रीमान, आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ध्वजपूजन व ध्वजारोहण आपल्या शुभ असावी ही आपणास नम्र विनंती। विद्यार्थी सर्व देणगीदार सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून खूप खूप स्वागत। भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामध्ये हा साजरा करत आहे आणि आदरणीय मुख्याध्यापक यांच्या सुवास या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे। मुस्लिम सिख ईसाई हम वतन। My name is Saryagar. Today is 26 January. We are celebrating 763 procedure. This procedure is great. It is our festival national day. It is a very productive day for us. On 26 January 1950, our constitution came into force. We must respect constitution. These teachers us to live in unity and peace. Thank you. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा आहे।
January, and today we are gathered to celebrate Republic Day. Very first, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. This year we are celebrating 76th Republic Day. The Constitution of India came into force on 26 January 1950. Republic Day teaches us to live in unity and peace. It is a very important day for every Indian. I love my India and I am proud to be an Indian. तुम्हाला सांगायचे तर हा दिवस आपल्याला नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांची आणि अधिकारांची आठवण करून देत असतो. I will end my speech by saying this. Thank you. जय हिंद, जय भारत. चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची आणि स्वातंत्र्याची घोषणा केली. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. याच दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन म्हणून ओळखला जातो आणि कायम ओळखला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.